अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खतम. या फुलपाखराची दास्तां माझ्या गार्डन मधील प्लांटवर झाली आहे याचं वाईट वाटतंय. कॉमन जय नावाचे हे फुलपाखरू आकाशी काळ्या निळ्या छटांनी रंगलेले त्याचे रूप खूप सुंदर आहे. कसे काय ते माझ्या गार्डन मध्ये आले आणि तिथे त्याने जीव सोडला. ते जतन करून त्याला कायमस्वरूपी माझ्या गार्डन मधील फुलांवर स्थान द्यावे म्हणून मी एक प्रयोग केला. रेझिन हार्डनरचा हा माझा पहिलाच प्रयोग. रेझिन आणि हार्डनरचा 2:1 चा हा रेशो वापरला. फुलाचा एक बॉक्स बनवला, त्याला तेलाने कोटिंग करून घेतले आणि त्याच्यावर फुलपाखरू ठेवले. मग वरून रेझिन टाकले. पण चुकलेच माझे. म्हटलं ना माझा हा पहिलाच प्रयोग होता. आधी मी रेझिनचं एक थर देऊन मग फुलपाखरू ठेवून परत एक थर रेझिनचं द्यायला हवे होते. पण असो, मी ते नीट सेट केलं आणि सुकू दिलं. पूर्ण सुकल्यावर त्याला व्यवस्थित कट करून घेतलं. गार्डन मध्ये हँग करणार होते, पण एक भन्नाट कल्पना सुचली. त्यानुसार शाडू मातीचा गणपती बनवला आणि त्याचा वापर गणपती डेकोरेशन मध्ये केला. मी केलेला हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.